त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल आपण, आज या ठिकाणी सचिन भाऊ ahire त्यांनी प्रवेश केला आहे आणि सभापतीचे फॉर्म भरले. सचिन भाऊ ahire उपसभापतीचे फॉर्म भरलेला आहे, कशा बघताय तुम्ही? उपसभापती पदाकरता ओके, मला खरं तर याबाबत माहिती नाही, पण सत्तेमध्ये सध्या शिंदे साहेब आहेत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आदरणीय नीलमताई होत्या. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे, पण तसं ते मॅन्डेट त्यांच्याकडे आहे का? त्याच्यामुळे सचिन भाऊंना मी शुभेच्छा देतो, पण सर्वस्वी निर्णय आता महायुती सरकारमध्ये ज्याला उपाध्यक्ष व्हायचं असेल विधान परिषदेचं, ते अंतिम निर्णय मला वाटते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं की भाषणात आपले की मोदी साहेबांनी सांगितलं आहे की सोना नको घ्या, चांदी नको घ्या, तेल नको घ्या, पण आमदार आणि खासदार नक्कीच घ्या आणि ते खरेदी विक्रीचे काम सुरू आहे. माझे पक्ष चोरले, माझ्या बाप चोरले आणि मी आजपर्यंत जे आमदार आणले आहे ते माझ्या बळावर, माझ्या बापांच्या चेहऱ्यावर आणले आहे. नाही, या गोष्टी दुमत नाही. शिंदे साहेब आज उद्धव साहेबांच्या सोबत जेवढे काही आमदार खासदार आहेत किंवा होते ते सर्व बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई होती. लोकांनी बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरच त्यांना निवडून दिलं होतं. पण आज दुर्दैवानं सगळी लोक सत्तेत आम्हाला निधी मिळावा म्हणून आज उद्धव साहेबांकडे सोडून उद्धव साहेबांना शिंदे साहेबांकडे गेलेले दिसतात. मला असं वाटतं जनता त्यात हुशार आहे. भविष्यात 2029च्या निवडणुकीला सामोरं जाताना त्या मतदारसंघात त्या अडचणी निर्माण होऊ शकतात, पण उद्धवजींचं म्हणणं जे आहे ते रास्त आहे असं मला वाटतं. तर महाराष्ट्राचं राजकारण कशा बघताय, कुठे चाललंय? महाराष्ट्रामध्ये आता नीट पेपर फुटी, टीईटी पेपर फुटी, त्याच्यानंतर आमदार फुटी, खासदार फुटी, यामुळं आणि आमदार फुटी आणि खासदार फुटी, हे सर्वात मोठी, हे ढगफुटीपेक्षा मोठी फुटी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आज अजितदादांच्या जाण्याला 5 महिने झाल्यानंतर साधं त्याचं काहीच अजून महाराष्ट्रासमोर आलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र राजकारण दादाजी म्हणत लय वंगाळ आहे, लय वंगाळ आहे. तर हे होते अमोल मटके, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ढगफुटीच्या अपेक्षा ही मोठी फुटी आहे. कारण सतीश पांडे, रेल मुंबई.